नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राचा जो आपण 5,51,51,551 हा लिखित नाम जपाचा संकल्प केला होता, तो संकल्प आता पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला या सर्व नामजप वया घेऊन जायचं आहे अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थानी. तिथे या सर्व नामजप वया आपण अर्पण करणार आहोत स्वामींच्या चरणी. या लिखित नाम जपामध्ये ज्या भक्तांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्यातल्या काही भक्तांना आम्हाला घेऊन जाता येतंय, पण ज्या भक्तांनी या लिखित नाम जपामध्ये योगदान देऊन सुद्धा त्यांना येता आलेलं नाहीये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत, जेणेकरून त्यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे आणि जी काही श्रद्धा दाखवलेली आहे स्वामींच्या बाबतीमध्ये ती या सोहळ्याच्या मार्फत त्यांना बघता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल. तर ह्या सोहळ्याचा शेवटपर्यंत आनंद घ्या. तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि सर्व स्वामी भक्तांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. सर्व तयारी झालेली आहे आणि बस देखील सज्ज झालेली आहे प्रवासाला निघण्यासाठी. थोडा उशीर झाला आहे, पण आपल्याला अंधार पडायच्या आत अक्कलकोट येथे पोहोचायचंय. सर्व मंडळी तयार आहेत पूजा करून नारळ फोडण्यासाठी. चला, आपला बसचा प्रवास चालू झालेला आहे. बघता बघता आपण पुण्याला पोहोचलो आहोत आणि आता जेवणासाठी जागा शोधत आहोत. शेवटी एका छानशा विस्तीर्ण पसरलेल्या झाडाखाली आम्हाला बस लावायला जागा मिळाली आणि जेवणाची व्यवस्था केलेली मंडळी लगबगीने कामाला लागली. खूप छान असं जेवण बनवलं गेलं होतं, ज्याचा सर्वांनी अगदी शिस्तीत उभं राहून आस्वाद घेतला. या जेवणाची सोय केलेल्यांना अगदी मनापासून धन्यवाद करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पोटोबा झाल्यानंतर आता विठोबा करायचा आहे, म्हणजेच बसमध्ये भावभक्ती गीतांचा आणि मनोरंजनात्मक गाण्यांचा कार्यक्रम चालू झाला. इतक्या वेळ शांतपणे बसलेली मंडळी आता उत्साहाने गाणी म्हणू लागली होती. तसेच श्री स्वामी समर्थ या सिद्ध मंत्र जपाचा जयघोष करत आम्ही पुढे सरकत होतो. सर्वप्रथम आम्ही काही जण पोहोचलो ते अक्कलकोट मधील वटवृक्ष देवस्थान येथे देवस्थानचे अध्यक्ष श्री महेशजी इंगळे साहेब यांना भेटायला, जिथे आम्हाला त्यांचा सन्मान करायचा होता आणि त्यांना देखील आमचं स्वागत करायचं होतं. हा सोहळा तुम्ही प्रत्यक्षच बघा ना. श्री स्वामी समर्थ. आपण या अक्कलकोट नगरीमध्ये, या पावन भूमीमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. खरोखर आपण धन्य आहोत. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मठ हडपीड चे संस्थापक, विश्वस्त सचिव आदरणीय
नंदकुमार पेडणेकर साहेब यांनी 5,51,51,551चा जो संकल्प याच ठिकाणी आणि स्वामीच्या कृपेने माझ्या मुखातून तो आला सर्वांच्या ह्याने आणि आदरणीय महेशराव इंगळे साहेब या वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष यांनी जो आम्हाला सहकार्य केले संपूर्ण त्या संकल्पने जो प्रेरणास्त्रोत त्याच्यातून आलं आणि त्यांना ती साथ मिळाली ते म्हणजे अजितदादा पितळे कोकण कट्टाचे संस्थापक यांनी, तसेच गोरेगाव म्हणजे आरेकॉलनी छोटा काश्मीर म्हणतात त्या सेवा केंद्राचे अशोक गुराम साहेब आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ मठ विक्रमगड प्रसाद वालावलकर यांनी आमच्या आदरणीय पेडणेकर साहेबांना साथ देऊन, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातूनच मी म्हणेन देवगड मुंबई ते आहेत पण महाराष्ट्रातून या जपाला सर्व स्वामी भक्तांनी उत्तमरित्या साथ देऊन हा जो भक्तिमय वातावरण निर्माण जे करण्याचं कार्य आपण सर्वांनी मिळून केलं आणि त्यांना जी साथ दिली ती खरोखरच प्रेरणादायी आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा संकल्प पूर्ण झाला आहे. 1 कोटीचा संकल्प आपण मागच्या वेळी आणलेला होता, त्याला आपण 5 कोटीवरती नेला आणि त्याच्या पाठीमागे आणि सर्वांनी सहकार्य केलं हे फार मोलाचं आहे. मी आदरणीय इंगळे साहेबांना खरोखर खूप धन्यवाद मानतो की आज नेहमी आमच्या पेडणेकर साहेबांच्या पाठीशी ते उभे आहेत. त्यामुळे हा जो पूर्ण करण्यात ज्यांचं श्रेय लागलं, मग पत्रकार असू दे, पोलीस असू दे, छोटे भक्त असू दे, त्यांचे आम्ही स्वामी समर्थ मठ लक्षात धन्यवाद आहोत. त्यांना स्वामी आनंदी सुखी आणि समाधानी ठेवू, त्यांच्या आयुष्यातल्या इड्यापिड्या सर्व दूर करू अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करतो. नमस्कार श्री स्वामी समर्थ. मार्गदर्शन करणार मी कुठं नाही, पण आज तुल्य ऋषितुल्य असे जी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचे चिरंजीव आहेत, आज त्यांच्यामुळे हा जो आपण मठ इकडे अक्कलकोटला जायचो फक्त आपण इथून निघून जायचो, पण आज 5 कोटी एवढा नामजप आपण सर्वांच्या या सानिध्यात राहून गेलेला आहे. प्रत्येक मानवी आपुलकीने ती वही मागून गेले, रात्रंदिवस करून त्यांनी त्या वह्या लिहिलेल्या आहेत. आणि मला म्हणाले की कित्येक लोकांनी असे अनुभव सांगितले की अरे मी वही लिहायला घेतलं आणि मला एवढा चांगला अनुभव आला. कारण मी कधीही असं मला वाटतं मला शाळा सुटल्यानंतर मी कधी एवढं लिखाण केलं नव्हतं, पण आज ते लिखाण केल्यानंतर जी एकाग्रता मला असते ती मला या स्वामींच्या या नामजपात मिळालेली आहे. अजून आपण हे छोटं कार्य आहे, पण आज हजारो लोकांपर्यंत आपण स्वामींचं नाव घेण्याचा जो प्रचार करण्याचा तो आम्हाला छोटंसं जे काय काम मिळालं श्रीरामाच्या खाटून ठेवलं तरी आम्ही खरंच धन्य झालो की आम्हाला हे काम करायला मिळालं. मी जेव्हा स्वामी आले आणि मला वगैरे संकल्प आहे 5 कोटीचा म्हणलं अरे कसं शक्य आहे, कोण घेणार आपल्याकडून एवढ्या वेळा वगैरे. तर म्हणलं सुरुवात तर करूया. मला वाटतं 15 दिवसात 1000 वेळा कधी समजा महाराज मला झालं आणि त्याच्यानंतर पण लोकांनी मागले अरे दे अक्षरशः लोकांनी कुठून एक तर गोव्यावरनं त्या माणसाने फोन केला की मला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कसं म्हणजे असं ह्या वेगवेगळ्या विभागातून लोकांना ते व्हॉट्सअप माध्यमातून गेलं आणि लोकांनी आज अक्षरशः रात्रीचा दिवस करून तुम्हाला खोटं वाटेल एका व्यक्तीने 11:30 मला सांगितलं की 11:30 वाजता रात्री येतोय मी एक वही घेऊन, माझी तेवढीच राहिलेली आहे. 12:30 वाजेपर्यंत मी वाट बघितली, आली वही. त्यांनी गेल्यानंतर जो त्यांच्याकडे आनंद होता माझ्याकडे वही पोहोचवण्याचा, त्याला काहीही म्हणजे तुम्ही बोला नाही त्याच्या तुलना कशाने करू शकत नाही. हा त्याच्याचा अनुभव आहे, ते धन्य वाटलं त्यांना. तर असा पण प्रत्येक घरात पोचवलेला आनंद स्वामीच्या नावाचा तर खरंच तुमच्यामुळे ते शक्य झालं. कारण तुम्ही आजपर्यंत आपण इथं उभं केलं, आज स्वामीकडे सांगितलं आणि म्हणजे मी सांगेन की पेडणेकरांची जी संकल्पना आहे ना आणि त्यांच्या मागचं जे श्रेय आहे, धावपळ अप्रतिम आहे, त्याच्या मागे तोड नाही. एवढं कोण भक्त मी बघितलंय, पण अशा जीव ओतून काम करणारा भक्त मी पहिल्यांदा बघतो. श्री स्वामी समर्थ. ही संकल्पना 5 कोटीची 1 कोटीच्या नंतर महाराजांनी मनात रुजवली, पण त्याचा सगळा श्रेय मला बोलू शकत नाही. मी इंग्रज साहेबांना ते माझ्या पाठीचे नित्यनेमाने ते उभे आहे. कोणी येऊन दे साहेब असे माणसं येत आहेत, तो हसतच गेलेला आहे इथून. आणि स्वामी कृपा अशी आहे की हे असे जे मित्र मला भेटलेले आहेत, आपसेकर साहेब म्हणा, अजित पितळे साहेब म्हणा किंवा गुराम साहेब म्हणा, ह्यांनी माझ्या पाठीशी म्हणजे हाकेला धावून आलेले आहे. मला असा गर्व होतो की महाराज किती लोकांपर्यंत मी पोचलो, जेवढी शक्ती तेवढी तिथपर्यंत पोचलो. आणि ते तेवढी शक्ती महाराजांनी मला द्यावी. महाराज
इंगळे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठी असाच राहणार आणि राहू दे, जेणेकरून अजून आम्हाला शक्ती आहे. त्या अनुषंगाने माझे परिवार किंवा बाकी सगळे माझे पाठी असतात. तो मला एक आनंद असा आहे की स्वामी सेवा अशा प्रकारे माझ्या हातून घडते आणि अशीच घडत राहू दे आणि महाराज स्वामी इंगळे साहेबांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे. एवढंच मी बोलतो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की स्वामी नाम घेतल्यानंतर किंवा स्वामी जप लिहिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे जे काही बदल होतात, म्हणजे अपेक्षित आपल्याला असलेले जे बदल होतात ते आपण न सांगण्यासारखे असतात की बाबा आपलं अनुभव कथन न करण्यासारखे असतात. आपल्या जीवनामध्ये अमुक लाख असे बदल होत असतात. आपण काय निमित्त आहोत, हे सगळेजण आपण बसलेले सगळे किंवा हे सगळं हे केलेले हे सगळेजण आपण निमित्त आहोत आणि स्वामींची आपण म्हणजे स्वामींचा आपण आशीर्वाद घेतो आहोत अशी आपली एक सगळ्यांची भावना आहे. आणि अशाच भावनेतून की मला वाटतं गेल्या वर्षी 1 कोटी जप त्यांनी लिखित स्वरूपात या ठिकाणी अगदी पालखी सोहळ्यासारखं करून या ठिकाणी आणला. या ठिकाणी स्वामी सूत ज्या ठिकाणी बसत होते, आपल्या मुंबईचे स्वामी सूत, त्या ठिकाणची आम्ही जागा आता डेव्हलप करण्यासाठी काढलेली आहे. की त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं जुनं मुरलीधराचं मंदिर होतं, ते डिमॉलिशन्स करून काढलेलं आहे. त्या पायामध्ये ते 1 कोटी जप त्या ठिकाणी घातले. पाहिलं तर दुसरा तिसऱ्या नंबरचं स्लॅब पडले. त्या ठिकाणी दर्शन रांग होणार आहे, भक्तांना बसण्यासाठी जागा होणार आहे, त्यासाठी भक्तांना राहण्यासाठी रूम्स होणार आहे, लिफ्ट सहित रूम होणार आहे. ते सगळे म्हणजे व्यवस्थित त्या ठिकाणचं नियोजन होणार आहे. त्या ठिकाणी ते जपाची वह्या वगैरे त्यांना आम्ही त्या ठिकाणी टाकलेलं सगळं म्हणजे त्या ठिकाणी पूजन वगैरे करून पुजाऱ्यांचे असते पूजन वगैरे करून त्या ठिकाणी ते जपाचं जेव्हा हे केलं ते सगळं व्हिडिओ वगैरे सुद्धा पाठवलेले आहेत. आज आपण त्या ह्याची स्वप्नपूर्ती करतो आहे की स्वामी प्रसाराची स्वप्नपूर्ती करतो आहे. आणि स्वामी प्रसार इथंपर्यंत गेलेला आहे की आज हे 5,51,00,000 सुद्धा हे कमी पडत आहेत असं वाटतंय त्यांना. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं स्वामींचं काय असेल आपल्याला असं. तर हे करत असताना जे काही त्यांना अडचणी आल्या की बाबा लोकांना वह्या दिल्यानंतर परत नाही आले वगैरे अशा अनेक अडचणी आल्या, तर त्याच्यावर मात करत स्वामींच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी हा संकल्प पूर्ण केला. आणि स्वामींच्या चरणी अशी मागणी करतो की सर्व जे जप लिखित लोक आहेत, जे लिखित स्वामी भक्त आहेत, त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर आम्ही पोहोचलो ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र येथील भव्य महाप्रसादालयात भोजन करण्यासाठी. तुम्ही बघू शकता प्रसादालय भक्तांनी पूर्ण भरून गेलं आहे. रोज लाखोंच्या संख्येने स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात. अशा प्रकारे प्रवासाने थकलेले आम्ही स्वामी भक्त जेव्हा श्री स्वामी समर्थ भक्त निवास येथे आलो तेव्हा आमचा दिवसभराचा शीण घालवला तो श्री प्रहर महाकाळे यांनी आपल्या मधुर अशा बासरीच्या स्वरांनी. या मधुर स्वरांनी आम्हा स्वामी भक्तांची मन शांत करून सर्व वातावरण भक्तिमय करण्यात हातभार लावला. श्री प्रहर हे एक कलाकार तर आहेतच, पण त्यांचं एक YouTube चॅनल देखील आहे विश्व वाइब्स या नावाने. तेव्हा नक्की त्यांच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका.
हे महाराज दुसऱ्या दिवशीची सुंदर सकाळ सुरू झाली स्वामींच्या नामजपाने. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी हो, सर्व स्वामी भक्त हो, आज आपण जो दिवस ठरवलाय 5,55,00,000 च्या वरतीचा जप संकल्प लिखित, त्याचा आज आमचा कार्यक्रम होतो आहे. आता आपण सगळे मिळून समाधी मठ तिथे जाणार आहे. तिथे वेदशास्त्री संपन्न अन्नपूर्णी महाराज पद्धतशीर पोळीची पूजा अर्चा करतील. तिथून मग आपण अन्नछत्रात यायचं आहे. अन्नछत्राचे राजे अमोल तिथे स्वागत करतील आपल्या पोळीचा, आणि त्यानंतर आपण वटवृक्ष देवस्थान इथे जायचं आहे. तिथे वटवृक्ष देवस्थानचे सन्माननीय अध्यक्ष इंगळे साहेब स्वीकार करतील त्या जपाचा आणि आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतील. आणि तिथे समारोप होईल, आरती होईल. त्याच्यानंतर आपण अन्नछत्रात येऊन अन्न ग्रहण करायचं आणि मग परतीचा प्रवास करायचा. हा आजचा आपला कार्यक्रम आहे. सर्व स्वामी भक्तांच्या त्या प्रकट इच्छा जी होती त्या इच्छेने आपण हा 5,51,51,551 हा लिखित नामजप मला वाटतं हा प्रथमच या अक्कलकोट नगरीत हा पहिल्यांदाच झालेला आहे. कारण एवढं कोणीच केलं नव्हता. हा लोक ही संकल्पना जी आणलेली आहे ती आपले हडपीड मठाचे विश्वस्त आणि प्रचंड स्वामी भक्त असे आहेत, जे नंदकुमार पेंडेकर यांनी आणि त्याच्यासाठी आमच्यासारख्या छोट्या छोट्या माणसांनी साथ दिली आहे. तुमच्या कोकणच्या माध्यमातून आमच्या बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ 1,500हून अधिक स्वामी भक्तांनी ह्या आपलं पूर्ण करून आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. त्या सर्वांच्या मनाचे आभार. आणि त्याचबरोबर विक्रमगड आणि विक्रमगडचे प्रसाद मालावलकर आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुलामसाहेब अशोक गुलाम गोरेगाव मठाचे आहेत. त्यांचे पण प्रचंड मेहनत. या सर्वांच्या मेहनतीनंतरच हा अखंड नामजप यशस्वी झालेला आहे. पण ह्या नामजपासाठी ज्या ज्या भक्तांनी वही लिहिलेली आहेत त्या सर्वांच्या मनस यावर आणि त्यांना सुखदुःखात सध्या त्यांना सगळं दुःख नष्ट होते, त्यांना सगळं भरभराट होते, जे त्यांना पाहिजे त्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण होते. त्यासाठी आम्ही आज प्रार्थना करायला तिकडे नामजप घेऊन आलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आलेले सर्व स्वामी भक्त एकत्र येऊन श्री स्वामी नामाचा जयघोष करीत आहेत. हे सर्व स्वामी भक्त मुंबईहून आणि कोकणातील देवगडहून स्वामींच्या या लिखित नामजप दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत. इथे स्वामींच्या भक्तांमध्ये वयाची काही अट नाही. अगदी लहान मुलांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत सर्वजण स्वामी भक्तीमध्ये विलीन झालेले दिसत आहेत. चला आता वेळ झाली आहे ती या लिखित नामजप वह्या घेऊन
श्री स्वामींच्या समाधी मठात जाण्याची. या सर्व महिलांनी लिखित नामजप वया आपल्या डोक्यावर ठेवून आणल्या आहेत आणि सर्वांना आता वेदशास्त्र संपन्न श्री अण्णू गुरुजींच्या हस्ते त्यांच्या पूजेची आस लागली आहे. हे आहेत वेदशास्त्र संपन्न श्री अण्णू गुरुजी, ज्यांच्या सर्वजण पाया पडून त्यांचे शुभाशीर्वाद घेत आहेत. शेवटी ज्या क्षणाची सगळे स्वामी भक्त आतुरतेने वाट बघत होते तो क्षण आला आहे. आता श्री अण्णू गुरुजींच्या हस्ते या सर्व लिखित नाम जप वह्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केली जाईल आणि मग पालखीत घालून त्यांची अक्कलकोट नगरीतून दिंडी काढली जाईल. स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.
दिंडी आता पोहोचली आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्राच्या आवारामध्ये. इथे स्वामी भक्त स्वामींच्या नामजपाच्या गजरात पालखी नाचवतायत, फेर धरून नाचतायत आणि फुगड्या देखील खेळतायत. भाविक इकडे पालखीच्या पाठीमागे चला, इथे वाट ठेवा. या पालखीच्या स्वागतासाठी स्वतः पुढे आले आहेत श्री स्वामी समर्थ अन्नछत्रचे कार्याध्यक्ष श्री अमोल राजे. हे सर्व लिखित नामजप अन्नछत्रातल्या स्वामींच्या प्रतिमेसमोर ठेवण्यात येत आहेत, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी. श्री अमोल राजेंनी या लिखित नामजप वह्यांची अगदी मनोभावे पूजा केली. श्री स्वामी समर्थ हा 5,51,51,551 यात जे सहभागी झाले त्यांना पोहोचलेलं आहे. काही पोहोचलेले नसतील, पण त्यांच्या भावना आणि त्यांची श्रद्धा आणि त्यांच्या आत्मीय काही कष्ट आलेले आहेत नक्की. कालपासून म्हणजे गायच्या याच्यापासून 2 महिन्यापासून समाजाची जी ओढ लागलेली होती आणि तुम्ही एक 3 महिन्यात हा जो जप लिहून आत्मीयता याचं स्वामीचरणी समर्पण केलं आहे. त्यामुळे सर्वांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि परत इथपर्यंत याच्यासाठी सर्वजण स्वकर्त्याने इथपर्यंत पोहोचले. स्वामीची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहो असं मी स्वामींची प्रार्थना करतो आणि तुम्ही राजकारणात दोन शब्द बोलून स्वामींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवा. जो हा 5,51,00,000 लिखित नामजपाचा आपण जो हा उपक्रम राबवला आहे, हा एक मी म्हणतो हा म्हणजे एक विक्रम झालेला आहे. कारण असं मी पहिल्यांदाच करतो आणि यातून आपल्या सगळ्यांची स्वामीप्रतींची श्रद्धा दिसते आणि आपल्या या उपक्रमाला माझ्याकडून नमन. आपल्याला यापुढे देखील स्वामींचे असंच पाठबळ आपल्या सर्वांवर राहो एवढीच एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून या उपक्रमामध्ये ज्या 4 संस्था ने पुढाकार घेतलेला आहे त्यांच्या प्रतिनिधींचा सत्कार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून आता आम्ही करत आहोत. नंदकुमार पेडणेकर यांची संकल्पनेतून हा जोडा साजरा झालेला सोहळा आहे तो यांची संकल्पना आहे. सोहळा काय आहे? श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कार्तिक महिन्याचे विश्वस्त त्याचप्रमाणे आपले अशोक गुराम साहेब हे गोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र याचे विश्वस्त संचालक यांचा सत्कार सचिन दिवाळे आणि विवेक वैद्य यांनी पण यावं. गुलाब साहेबांचा सत्कार अमोल राजे करतील.
इथे सगळ्यांचा सुद्धा सत्कार अन्नचित्र मंडळाचे कार्याध्यक्ष श्री सत्कार या ठिकाणी होत आहे. हे जे अमित सावंत त्याचप्रमाणे प्रहर महाकाळ हे रत्नागिरीवरून आलेलं आपल्याकडे त्यांचाही सत्कार होतो. प्रहर महाकाळ हे अमित सावंत सत्कार अमोल राजेकरची प्रहर महाकाळ दादा ये ना पुढे. आणि सगळ्यात महत्वाचा शैलेश देवळकर आता या पेडणेकरांचे झालेले सत्कार वृत्तपत्र लेखक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता आपली पालखी चालली आहे वटवृक्ष देवस्थानी वटवृक्षाचे आणि स्वामींचे दर्शन घेण्यासाठी. आज तो पवित्र वटवृक्ष ज्या खाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यानधारणा करायचे, ज्यामुळे हे वटवृक्ष देवस्थान निर्माण झाले. सर्व स्वामी भक्त आता प्रतीक्षा करत आहेत स्वामींच्या दर्शनाची. वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष श्री महेशजी इंगळे साहेबांना काही कामानिमित्त बाहेर जावं लागल्यामुळे त्यांनी त्यांच्या सुपुत्रास पालखीची पूजा करण्यासाठी पाठवले आहे. त्यांनी पालखीची पूजा करून घेतली आणि स्वामी भक्तांनी देखील त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. गाभाऱ्यामध्ये व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करण्यास मनाई असल्यामुळे गाभाऱ्याचे दर्शन तुम्हाला घडवता आले नाही, त्याबद्दल क्षमा करावी. आता स्वामी भक्त पालखी घेऊन गाभाऱ्यातून बाहेर आले आणि भक्तांची दर्शनासाठी एकच झुंबड उडाली. जो तो पालखीच्या पाया पडायला येऊ लागला. तसा आज सोमवार असल्यामुळे थोडी गर्दी कमी होती देवस्थानात. त्याचा फायदा आम्हाला झाला, नाहीतर सर्व कार्यक्रमास उशीर झाला असता. श्री प्रहर महाकाळ यांची वटवृक्ष देवस्थानी बासुरी वादन करण्याची मनोकामना होती, जी स्वामींनी पूर्ण केली आणि आम्हाला छान बासुरी वादनाचा पुन्हा एकदा आनंद घेता आला. पण देवस्थानात आवाज खूप असल्यामुळे नीट रेकॉर्डिंग झाले नाही, म्हणून त्यांना पुन्हा एकदा शांत ठिकाणी बसवून बासुरीचे सूर मी कॅमेरामध्ये कैद करून घेतले. तुम्ही नक्की या मधुर सुरांचा आनंद घ्या आणि मला रजा द्या. पुन्हा भेटूया एका अशाच छान व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक बटन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जरूर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप लिहा.